आज आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमा सणाचे महत्त्व, इतिहास, पूजाविधी आणि शुभमुहूर्त. हिंदू धर्मातील वटपौर्णिमा हा विवाहित महिलांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सुख-समृद्धीसाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. वटपौर्णिमेची कथा सावित्री आणि सत्यवान यांच्या अढळ प्रेमाशी जोडलेली आहे. असे सांगितले जाते की सत्यवानाचे अल्पायुष्य असल्याचे माहीत असूनही सावित्रीने त्याच्याशी विवाह केला. जेव्हा यमराज सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी आले, तेव्हा सावित्रीने आपल्या बुद्धिमत्ता, निष्ठा आणि पतिव्रतेच्या सामर्थ्याने यमराजांना प्रसन्न केले आणि सत्यवानाला पुन्हा जीवनदान मिळवून दिले. या दिवसापासून सावित्री ही पतिव्रतेचे प्रतीक मानली जाते आणि महिलांनी तिच्या आदर्शाचे स्मरण करून वटपौर्णिमेचे व्रत सुरू केले. वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्याच्या विशाल फांद्या आणि खोल मुळे जीवनातील मजबूती आणि कुटुंबातील एकतेचा संदेश देतात. वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत आणि वडाच्या झाडाची पूजा करावी. झाडाला पाणी अर्पण करून हळद, कुंकू, फुले वाहावीत. त्यानंतर झाडाभोवती कापसाचा दोरा गुंडाळून प्रदक्षिणा घालाव्यात आणि वटसावित्रीची कथा ऐकावी. या व्रतामुळे कुटुंबात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे. चला तर मग या पवित्र वटपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगूया आणि कुटुंबाच्या आनंदासाठी प्रार्थना करूया. आपल्या सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. अखंड सौभाग्य, उत्तम आरोग्य आणि सुख समृद्धी लाभो, हीच वडाच्या वृक्षाजवळ प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.